हरि ओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद. सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे लंघन. आयुर्वेदामध्ये लंघनाला परम औषध असं म्हटलंय. लंघनम परम औषधम म्हणजे लंघन हे सर्वोत्तम औषध आहे. अनेक उपचारांमध्ये लंघनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. तो कसा होतो, काय होतं, तेच आपण आज समजून घेणार आहोत. आणि वजन कमी करण्यासाठी तर लंघनासारखा सर्वोत्तम उपाय नाही. व्यायामासोबत लंघन असेल तर अतिशय चांगला फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. लंघन म्हणजे काय? अन्नाचा त्याग करणे. एका विशिष्ट कालावधीसाठी अन्न त्यागणे म्हणजे लंघन. ही एक अतिशय उत्तम शुद्धिक्रिया आहे असं म्हटलं तरी चालेल. आता काय होतं, आपण दररोज शरीराची बाह्य स्वच्छता करतो पण आतून स्वच्छता होत नाही. ती स्वच्छता, ती शुद्धिक्रिया या लंघनाने होते. लंघनामध्ये नेमकं काय घडतं शरीरात ते आपण आधी समजून घेऊ. शरीरामध्ये ज्या काही क्रिया घडतात त्याला मेडिकल सायन्समध्ये ऑटोफेजी असं म्हणतात. ऑटोफेजी म्हणजे काय? त्याचा शब्दशः अर्थ आहे स्वतःच स्वतःला खाणे. मग इथे लंघनामध्ये काय होतं, आपली पेशी स्वतःच स्वतःला खाते. म्हणजेच काय होतं की ज्यावेळेस आपण एक ठराविक काळासाठी अन्न घेत नाही, आता शरीराला तर ऊर्जेसाठी अन्नाची गरज आहे. प्रत्येक पेशीला ग्लुकोजचा पुरवठा होण्यासाठी अन्न घेणं आवश्यक आहे. पण आपण जर अन्न घेतलंच नाही तर काय करणार? पेशीला तर ऊर्जेची गरज आहे. मग पेशी काय करते? प्रत्येक पेशी कार्य करताना काही ना काही काय म्हणता येईल त्याला, विषद्रव्य तयार होत असतात. प्रत्येक पेशीमध्ये वेस्टेज तयार होत असतं. आणि ज्यावेळेस आपण अन्न एक ठराविक काळ घेतच नाही आणि मग जेव्हा अन्नाची नितांत गरज, ऊर्जेची नितांत गरज भासते शरीराला, पेशींना, त्यावेळेस पेशी काय करतात? स्वतःमध्ये असलेलंच जे वेस्टेज आहे पडलेलं, त्याचं रिसायकलिंग करण्याची प्रक्रिया होते. आणि ते रिसायकलिंगमध्ये त्या पेशींना आवश्यक असलेले घटक पुन्हा बनवले जातात आणि वापरले जातात. म्हणजेच पेशी आपोआप स्वच्छ होत जाते. पेशीतला विषद्रव्यांचा साठा किंवा वेस्टेज मटेरियल जे असतं ना, ते सगळं रिसायकल होतं, वापरलं जातं आणि शरीराची आपोआपच प्रत्येक पेशीची शुद्धी होत जाते. हा लंघनाचा एक सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. अनेक आजारांमध्ये लंघन हे अतिशय उत्तम औषध म्हणून काम करतं. म्हणजे बऱ्याचदा तर तुम्हाला औषध न घेता अनेक विकार फक्त लंघनाने बरे होऊ शकतात. मात्र लंघनामध्ये थोडी काळजी घेणं गरजेचं असतं. एखाद्याला गंभीर आजार असतील तर तज्ञांच्या सल्ल्याशिवाय लंघन करायचं नाहीये. पुन्हा लंघनाच्या काळामध्ये पुरेशी विश्रांती झाली पाहिजे. कारण काय होतं, आपल्या शरीराच्या ज्या सर्व संस्था काम करतात, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था वगैरे वगैरे, ज्या काय 8-9 संस्था आहेत, या प्रत्येक संस्थेला कार्य करण्यासाठी भरपूर ऊर्जेची गरज असते. आणि आपण जर लंघनाच्या काळामध्ये भरपूर व्यायाम किंवा भरपूर अजून काही म्हणजे श्रम केले तर ती ऊर्जा तिकडे वापरावी लागेल शरीराला आणि मग लंघनामध्ये जी शुद्धिक्रिया अपेक्षित आहे ती होणार नाही. आता लंघन काळात काय होतं, पचन संस्थेला पूर्ण विश्रांती मिळते. त्यामुळे ती जी वाचलेली ऊर्जा आहे ती शरीराच्या शुद्धीसाठी वापरली जाते. उत्सर्जन संस्थेलाही बऱ्यापैकी विश्रांती मिळते. त्यामुळे ती पण ऊर्जा वाचते. ती वाचलेली ऊर्जा पुन्हा शरीराच्या शुद्धीसाठी म्हणजेच विकारमुक्तीसाठी वापरली जाते. म्हणून लंघनाला आयुर्वेदामध्ये परम औषधम असं म्हटलेलं आहे. आता लंघनामुळे नेमकं काय काय होतं आणि ते कसं करायचं हे आपण थोडक्यात बघूया. लंघनामुळे आत्ताच आपण पाहिलं, पचन संस्थेला आराम मिळतो, म्हणजेच पचन संस्थेची कार्यक्षमता वाढायला मदत होते. शरीरात साठलेला विषद्रव्यांचा निचरा होण्यासाठी म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन, यासाठी अतिशय उत्तम उपाय हा लंघन आहे.
आपलं यकृत म्हणजे लिव्हर हे सर्वात महत्वाचा अवयव आहे, शरीराची रासायनिक प्रयोगशाळा आहे ती. तर त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा फॅटी लिव्हरवर सुद्धा अतिशय उपयुक्त असं हे लंघन आहे. बरं, आता ह्यात अजून काय होतं, शरीरातले अनेक विषद्रव्य नाहीसे होतात, बाहेर टाकून दिले जातात किंवा रिसायकल होऊन वापरले जातात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती, इम्युनिटी सिस्टीम अतिशय मजबूत होते, स्ट्रॉंग. त्यामुळे आपल्याला अनेक विकार जे वारंवार होणारे, व्हायरल इन्फेक्शन असेल, सर्दी पडसं, हे वारंवार तुम्ही लंघन करत गेलात तर ते कायमचे नाहीसे होतात. हा अनुभव आहे, स्वानुभव आहे. अजून महत्वाचं काय, आपली मनाची शक्ती वाढते, संयम वाढतो. आणि मनाच्या शक्तीचा किती फायदा आहे हे आज मी वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला कुठल्याही विकारामध्ये मनाची शक्ती तुमची जर चांगली असेल, मन तुमचं सुदृढ असेल, तर तुम्ही गंभीर आजारांमधून सुद्धा, कॅन्सर सारख्या गंभीर आजारांमधून सुद्धा बाहेर पडू शकता. त्यासाठी हे लंघन तुम्हाला फायदा मिळवून देतं. तुमचा आत्मविश्वास अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतो. पॉझिटिव्ह अपग्रेडेशन इन कॉन्फिडन्स. त्यानंतर आपली कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. हा पण एक महत्वाचा फायदा आहे. कारण आपलं कोलेस्टेरॉल जर त्याच्यामध्ये जे LDL बॅड कोलेस्टेरॉल ते ठराविक मर्यादेच्या वर वाढलं तर त्याच्यातून अनेक धोके उद्भवतात. हृदयविकार, हृदयाचा झटका येणं, रक्तदाब वाढणं, या सगळ्यामध्ये लंघन तुम्हाला मदत करतं की तुमचं LDL ची लेवल कमी करणं आणि HDL ची लेवल योग्य तितकी वाढवणं. ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या लंघनाने तुम्हाला साध्य होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, चेरी ऑन द टॉप म्हणजे काय, तुमचं वजन कमी होतं. वजन कमी होण्यासाठी लंघनासारखा उत्तम उपाय नाही. म्हणजे लंघनाच्या दिवशी व्यायाम करू नका, पण एरवी आठवडाभरातनं समजा तुम्ही एक दिवस लंघन करणार असाल तर आठवड्यातले 5-6 दिवस चांगला व्यायाम करायचा, योग्य आहार घ्यायचा आणि मग एक दिवस विश्रांती घ्यायची आणि लंघन करायचं. हा जो फॉर्म्युला तुम्ही वापरलात तर तुमचं वजन झपाट्याने कमी होईल आणि चांगल्या पद्धतीने कमी होईल. असंख्य फायदे आहेत. आता मी थोडक्यामध्ये महत्वाचे फायदे बघितले. आता हे लंघन करायचं कसं, आपल्याला सवय नसते. बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो, मग ठराविक वेळेला खाल्लं नाही तर पित्त वाढून जातं आणि मग अजून त्यातून वेगवेगळे त्रास उद्भवतात. तर सुरुवातीला काय करायचं, 16 तासाचं लंघनाने सुरुवात करायची. हल्लीच्या भाषेत त्याला एक खूप छान नाव आहे, इंटरमिटंट फास्टिंग. आपल्याकडे पूर्वापार शतकानुशतक उपवास चालत आलेला आहे, आता त्यालाच आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो. पण उपवासाच्या दिवशी काही खायचं नसतात, एकादशी दुप्पट खाशी असं नाही करायचंय. खरा उपवास करायचा आहे, म्हणजे त्याला लंघन आणि मग त्याचा फायदा. तर सुरुवात 16 तासापासून करायची. म्हणजे आज समजा तुम्ही दुपारी जेवलात तर रात्रीचं जेवण घ्यायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर काहीतरी मध पाणी घेऊन लंघन सोडायचं किंवा एखादं फळ खाऊन लंघन सोडायचं. आता रात्री ज्याला जेवायच्या वेळेला खूप भूक लागते किंवा पित्ताचा त्रास आहे, त्यांनी काय करायचं, त्यावेळेस एखाद्या फळाचा रस घ्यायचा किंवा एखादं फळ खायचं. पण त्यातही केळं, आंबा, द्राक्ष असे फळ नाही खायचं. पाण्याची फळं, लिंबू वर्गीय फळं असं खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता, ज्याला जे आवडतं आणि ज्याचा त्रास होत नाही असं तेवढंच खायचं, बाकी काही घ्यायचं नाही. सुरुवातीला आठवड्यातनं एक दिवस असं 16 तासाचं लंघन करून बघा. त्यानंतर मग हळूहळू तुम्ही 16 तासावरून 24 तासाकडे जा. आणि 24 तासापेक्षा जास्ती करायचं असेल तर मात्र तज्ञांच्या मार्गदर्शनाने करा, मनाने करू नका. युट्यूबवर बघून 3 दिवसाचं लंघन वगैरे वगैरे हा प्रकार करू नका. पण 24 तासाचं लंघन करणं सहज शक्य आहे आणि 24 तासाच्या लंघनातही तुम्ही दिवसातनं 2 वेळा भुकेच्या वेळेस एखादा समजा मोसंबीचे दिवस आहेत तेव्हा मोसंबीचा रस घेतला, असं करू शकता. आणि अजून एक महत्वाची सूचना आहे की लंघनाच्या आधी म्हणजे लंघन सुरू होण्याआधीचं जे जेवण असतं ते आणि लंघन सोडल्यावर जे पहिलं जेवण असतं ते हलकं असलं पाहिजे.
ते मसालेदार जड असं जेवण नकोय. नाहीतर काय होतं, आपण आता मला 24 तास पुढे जेवायचं नाहीये, काही खायचं नाही, मी आता खूप खाऊन घेईन, भरपूर खातो, असं करून चालणार नाही. मग त्या लंघनाचा फायदा शून्य आणि उलट तोटाच जास्ती. त्यामुळे योग्य पद्धतीने लंघन करा आणि लंघनाचे अपरिमित फायदे मिळवा आणि लंघनम परम औषधम हे स्वतःच्या बाबतीतही सिद्ध करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा असाच एक छान विषय घेऊन तुमच्या पुढे लवकरच येणार आहे. हरिओम.